हॅलो. हा YouTubeचा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि पहिल्या व्हिडिओमध्ये तर आपण माहिती दिली होती म्हणजे माझ्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती. दुसरा व्हिडिओ होता तो म्हणजे आपल्याला ज्वेलरीसाठी जे काही मटेरियल लागतं त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले होते. म्हणजे डिटेल सांगितलं होतं, की आपल्याला फ्लॉवर ज्वेलरीसाठी काय-काय लागतं. आता हा आहे आपला पहिला व्हिडिओ, की ज्याच्यामध्ये आपण आता सुरुवात करतोय, की ज्वेलरी नक्की कशी बनवायची. तर पहिला सुरुवात करूयात आपण आई-बाबांच्या ब्रोचपासून. तसंही आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलंही काम करणं म्हणजे मला तर योग्यच नाही वाटत. त्याच्यामुळं आई-बाबांच्या ब्रोचपासूनच आपण सुरुवात करूया. चला तर मग पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते, की त्याला साहित्य काय लागतं. हे असे ब्रोच मार्केटमध्ये अवेलेबल होतात. अ, हे तर आपण असे आणलेले आहेत, सिंपल आणलेले आहेत मी मुद्दाम, कारण माझे कस्टमर तर शक्यतो ह्यालाच प्रिफर करतात. आता बाकीचे आहेत रुक्मिणी वगैरे, रखुमाई आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, व्हाईट कलर, ब्लू कलर. तर असे वेगवेगळ्या टाईपचे ब्रोच आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होतात. ह्या बॅक साईडला लागणाऱ्या पिन असतात अशा, की ज्या आपण बॅक साईडला म्हणजे कुठेही कुर्तीला म्हणा, साडीला लावायला, तर ते कम्फर्टेबल असतं. हे मोरपंख, हे ओरिजिनल मोरपंख आपण मागवलेले आहेत खास. नकली सुद्धा बाजारामध्ये मिळतात, पण आपण ओरिजिनल आणलेले आहेत. असे मोरपंख. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे डेकोरेशनसाठी लागते, ती म्हणजे तगर. पांढरी शुभ्र सुंदर अशी तगर आहे आपल्याकडे. तगरच नाही काही-काही जण मण्या यूज करतात वेगवेगळ्या शेपमधले. डिपेंड आहे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तशी. चला तर मग आपण आता आई-बाबाचे ब्रोच डेकोरेशन कसं करायचं ते आता पाहून घेऊया. त्याच्यावरती जे प्लास्टिकचं कव्हर आहे ते मी पहिल्यांदा काढून घेते. म्हणजे आपल्याला तगर चिटकवायला सोपी जाईल. आपण हे मोरपंख सुद्धा कट करून घेऊयात व्यवस्थित शेपमध्ये. हे बघा, सेम शेपमध्ये ते पण कट करून घ्या दुसरं पण. आता ब्रोच बनवायचं म्हणजे सगळ्यांना असं वाटतं, की खूप सोपं आहे. हो, खरंच आहे. बघताना खरंच खूप सोपं वाटतं. पण जेव्हा आपण हे ब्रोच बनवत असतो त्यावेळेस कळतं. कारण तगरचा जो साईज आहे तो पण सेम यायला पाहिजे. कारण त्याशिवाय लूकच नाही येणार. आणि विशेष म्हणजे अगदी शेपमध्ये यायला पाहिजे व्यवस्थित. आता बघा इथे तगरमध्ये वेगवेगळे साईज आहेत. दिसतायत आपल्याला वेगवेगळे साईज आहेत. तर आपण साधारण एक साईज जर लक्षात ठेवला ना, तर तोच साईज शक्यतो घेत राहायचं. जेणेकरून अगदी फुलासारखं सुंदर असं त्याला लूक येऊन जातं. तुम्हाला कळतच असेल सुरुवातीपासूनच, की आपण सेम शेपचे घेतोय. जेवढा शेप सुंदर असेल आणि सेम साईजचा असेल, तेवढं ते ब्रोच सुंदर दिसतं. काही-काही वेळेला खालच्या साईडला इथे, इथे ह्या साईडला काही-काही वेळेला कुणी मण्या लावतं, कुणी काही लटकन लावतं. पण आपण आता हा जो पहिला एपिसोड आहे, हा पूर्ण आपण तगरने डेकोरेटच करूयात आणि बघू आता ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईलच साधारण, की कशा टाईपमध्ये डेकोरेशन करायचं असतं. तर हे तुम्हीही करू शकता मग. फक्त ग्लू मात्र व्यवस्थित टाकायचा, जेणेकरून निघणार नाही. कारण बऱ्याच वेळेला प्लास्टिक खाली असल्यामुळे, कोटिंग असल्यामुळे तगर पडायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं ग्लू व्यवस्थित लावायचा. चांगलं हिट व्यवस्थित असली पाहिजे त्याला. आणि मी आधी सांगितलं होतं आणि परत हे सांगतेय, की फक्त आणि फक्त असे व्हिडिओज बघून शिकलं जात नाही. त्याच्यासाठी क्लास केलेला कधीही चांगला असतो. जेणेकरून तुमची फिनिशिंग कळते तुम्हाला. कुठे जर तुम्हाला कस्टमायझेशन करायचं असेल, तर ते तुम्हाला शिकवलं जातं क्लासमध्ये. त्याच्यामुळं शक्यतो क्लासला प्रिफर करायचं. आता एखादं थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं. कारण लहान-मोठा एखादा साईज चुकून जरी आला, की मग असा प्रॉब्लेम येतो. असं व्यवस्थित भरगच्च लावून घ्यायचं. आता दुसरा आपण ब्रोच आपण तयार करून घेऊयात. आणखीन तगर जास्त घेऊ, जेणेकरून आपल्याला शेपमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. रेड कलर कसा उठून दिसतो त्याच्यामुळं मी माझ्या कस्टमरला आवर्जून सांगत असते, की फक्त आणि फक्त रेडच कलर यूज करा.
जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसतं. दुसरे कलर आहेत, व्हाईट कलर आहे, ब्लू कलर आहे. पण रेड कलर कसा सगळ्यांवर अगदी उठून छान दिसतो. तुम्ही जर माझं YouTubeचं अकाउंट जर सबस्क्राईब केलं नसेल, तर तेवढं करून घ्या. कारण आता हळू दर आठवड्याला आपले एक व्हिडिओ आता मी अपलोड करत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल, की ज्वेलरी कशी बनवायची, ज्वेलरीसाठी काय मटेरियल लागतं आणि मध्ये-मध्ये मी काही तुम्हाला टिप्स पण देत जाईल, की काय करायचं असतं, काही नाही. कस्टमरला कसं समजून सांगायचं आपण. म्हणजे जसं बघायला गेलं तर बेसिक इन्फॉर्मेशन, की आपला बिझनेस जो आहे, तर तो एक्सपांड कसा करायचा किंवा कस्टमरला समजून कसं सांगायचं. अशा प्रकारे मध्ये-अधे मी तुम्हाला टिप्स देतच जाईल. आणि जरी तुम्हाला काही वाटलं, तर तुम्ही मला कमेंट करून किंवा मेसेज करून विचारू शकता. इथे बघा, इथे परफेक्ट सगळे व्यवस्थित बसले. आपण बाजूला ठेवून देऊ. हे थोडंसं अवघडल्यासारखं वाटतं. आपण काम करू, पण ते व्यवस्थित शेपच्या तगर लावूनच घेऊयात. काय मला पण ते अनकम्फर्टेबल वाटतं, जोपर्यंत ते व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. परफेक्ट. आता कसं अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता याच्या बॅक साईडला जो पेपर आहे, ॲक्चुअली तुम्ही त्याच्यावर पण चिटकवू शकता किंवा तो काढून चिटकवला तरी पण काही इश्यू येत नाही. ज्याची त्याची मर्जी. आता अगदी सेंटर बघून ग्लू लावून टाकायचा किंचितसा आणि त्यावर ही पेन अशी लावून टाकायची. आणि लगेच आपण काय करू, मोरपंख पण लावून घेऊयात. जेणेकरून आपला ब्रोच अगदी फायनल लुक होऊन जाईल. तसं बघायला गेलं तर आहे, सोपं आहे, सुंदर आहे. लक्ष देऊन कुठलंही काम राहू देत, लक्ष देऊन व्यवस्थित केलं तर सगळ्या गोष्टी छानच दिसतात. आता हे आपला आई-बाबाचा ब्रोच तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर मी पहिल्यांदा पदर वगैरे ठेवून देते, जेणेकरून तुम्हाला तो ब्रोच मला व्यवस्थित दाखवता येईल. हा आपला आई-बाबाचा ब्रोच तयार झालेला आहे. तुम्हाला समजलं का? आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.